धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना अशी तुला मुरळत येना सखे ग साजनी येना. माणसाने इतकेही हावरट नसावे. आणि आम्ही काय केलंय बघा, ह्या बाजारामध्ये थांबलो आणि इथं खूप असं मोठं चिंचाचं झाड होतं आणि आम्ही त्या झाडावरच्या अख्ख्या चिंचा काढून घेतल्या. आणि बघा तिथले लोक आता आम्हाला काय बोलले आहे, काय म्हणाले काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजणार आहे की नेमकं ते माणसं आम्हाला काय म्हणले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, खूप मस्त व्हिडिओ होणार आहे. हाय, आम्ही चाललो आता गावाकडे. मी दादू. कुठे गेलो दादू? दादू तुला यायचं ना? चला, कोणाला यायचंय गावाकडे? चला. हा, ती संपली. घ्या लवकर आवरून पटापटा, जायचंय मला. लेट होऊ राहिलं. लेट झालंय, खूप लांब जायचं आम्हाला. 120-25 किलोमीटर जायचं. 125 किलोमीटर. चला आता मी पण आवरीते आणि खूप असा मस्त व्हिडिओ आजचा, तर बघत राहा, इंटरेस्टिंग होणार आहे नक्कीच. आणि आता आम्ही गावाकडे चाललोय आणि आमच्या इथला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे असं की आम्हाला 15 दिवस झालं पाणी येत नाहीये. येतंय का? खूप कसरत होती आमच्यासाठी पाण्यासाठी. एवढे कपडे गोळा करून ठेवले आणि त्यावेळेस पाणी चांगलं नाही राहत. तू दादू बघ काय करावं आता. एवढं नको आवडू तिला. 6 वाजेपासून यायले घरी. आलं दूध आलं. ते लगेच आण झालं इकडं. खाली मी लगेच सोडते. पाठी सकाळपासून आली होती, जाऊन नाही दिलं. तर नमस्कार, आता आम्ही चाललोय गावाकडं. तर नमस्कार. हे बघा, आताच आमचे भांडणं झाले. भांडण चालूच असते का? आता आम्ही चाललोय गावाकडं असंच. आणि रस्त्याने खूप मस्त धमाल मस्ती होणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसं आणि हे बघा आपले नमुने काय खात आहेत सकाळ सकाळी. हा, आणि दीदी घरीच राहणार कारण गाडी एवढी बसतच नाही. आणि लवकर तुम्हाला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे. आणि ते सिक्रेट आहे, ते आपण सांगायचं नाही. जेव्हा येईन ना तेव्हा तुम्हाला सांगू सरप्राईज काय ते. आणि ह्या बघा दादूला चालवलंय आमच्या सोबत, कारण तो खूप महत्वाचा इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. त्याला नेणं गरजेचं आहे. आणि जर त्याला नाही नेलं तर खूप धिंगाणं होणार घरात, नुसते भांडणं आहे की नाही. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला तर घेऊनच जावं लागणार आहे की नाही. अशी कोणाची घरात अशी इम्पॉर्टंट व्यक्ती आहे, खूप महत्वाची, अनन्य साधारण महत्वाची. ह्या व्यक्तींना खूप महत्व द्यावं लागतंय. आहे की नाही. कारण ह्यांना जर महत्व दिलं नाही तर काहीच होणार नाही. मग घरात लगेच डिशो चालू होईल. आणि हे बघा ह्या व्यक्तीसोबत, हा आमच्या घरातले हे 2 आहेत ना, खूप नमुने खूप महत्वाचे. तर चला आता रस्त्याने गेलो दाखवतो मला अजून. आणि हे बघा लई नटखट. आता डान्स करत होता, नाचत होता पाठीमाग. आणि आता लगेच बघा खजाना घेतलाय सोबत. खजाना
जर असेल तुला जायचंय, तुला रिटर्न यायचंय, पाहिलं का? चला आता तिथे गेलो भेटू. किती सुंदर दिसतंय सूर्य, हा ना? सूर्य का बघितलं, डोळे चमकतेस ना. चला लेट्स सेट गो. लवून येत आहे ना, तर बघा पेट्रोल पंपाचं थोडस लांब आलं आणि ते बघा ते आवाज तिकडे शोधायला गेली. तिकडे गेला हाय ना तू. तर आता मी आलोय जवळ आलोय. आता जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला दाखवू. हा मग माहिती ना असं नगर, हा हा नगर ते संभाजीनगर हायवेला आहे. हा छत्रपती संभाजीनगर. आणि सकाळी सकाळी असं फिरणं आणि अशा घाटामधून जाणं खूप छान वाटतं. आणि घाट उतरल्याच्या नंतर आम्ही त्या दुकानामध्ये थांबलो आणि तिथं भेळ घेतली आहे माझ्या सासऱ्यांसाठी. आणि त्यांना भेळ खूप आवडते. म्हटलं चला चाललो तर त्यांना भेळ घेऊन जाऊ. आणि बघा दादू पण तिथं त्यांच्याबरोबर दुकानात गेला आहे. सकाळी असं मस्त कवळं ऊन पडलेलं होतं. आणि आता इथून आम्ही अजून पुढे जाणार आहे ना, आम्हाला अजून जिलेबी पण घ्यायची आहे. पण इथं अशी मस्त अशी म्हणा अशी गरम जिलेबी नव्हती, मग आम्ही जिलेबी घेतलेली नाही आहे, फक्त भेळ घेतली. आणि तिथून निघालो तर पुढं आलो थोडंसं. आणि बघा किती असं मस्त बाजार आहे, खूप असं छोटासा आणि खूप असं मस्त बाजार भरला आहे. आणि नेमकं आम्ही जिथं थांबलो ना तिथं खूप असं मस्त चिंचाचं झाड होतं. आणि हे बघा किती सुंदर झाड दिसतंय, इतक्या चिंचा लागलेल्या. आणि ह्या बाजारात विशेष म्हणजे ना इतके झाडं होते चिंचाची की बस विचारूच नका. आणि इथले माणसं तर खूपच चांगले होते, एकदम चांगले नाही का. त्यांनी आम्हाला चिंचा काढून दिल्या, भरपूर चहा दिला गेल्यावर, आणि मस्त गरम गरम जिलेबी काढून दिली. आणि त्यांनी जिलेबी घ्यायची आम्हाला. दादाने दिली. खोकला आला का जा दवाखान्यात. काय खाल्लं घेतली दादू? अहो ती दारशील चिंचा असते ना, लय मस्त लागते खायला. गोड असते. खोड ना दाखव ना. पिकली हा, एवढी नको खाऊ. ही राहू दे मला. तोंडाला पाणी. आणि त्यांच्या दुकानात आम्ही जिलेबी घेतली ना, त्या दादानीच आम्हाला एका किती मोठे चिंचा काढून दिल्या. त्यांच्या आम्ही हे ना तुमचे दाजी त्यांच्या गाडीवर चढून चिंचा तोडल्या तरी काही म्हणले नाही, म्हणजे इतके चांगले माणसं होते. आणि खरंच गावाकडील माणसाचा स्वभाव खूप वेगळा असतो. आणि इथं ह्या बाजारामध्ये म्हणजे माणसाला थोडं काय होतं, हा प्रवास आहे ना जीवनामध्ये काहीतरी शिकवत असतो, वेगवेगळ्या ओळखी होत असतात. आणि काही असे क्षण असतात की जे आपण विसरू शकत नाही. तिथं आपल्याला भरपूर असं शिकायला मिळतं. तसंच आम्हाला ह्या बाजारामध्ये पण भेटलंय. खूप अशी चांगली माणसं भेटलेले आहेत आणि भरपूर त्यांच्याकडनं शिकायला भेटलं. तर त्यांच्याकडे काय झालं, 4-5 जिलेबी आम्हाला कमी पडली होती, 2-3च होती मापाला. तरी त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही, म्हणे आम्ही मापन पाप करणार नाही, म्हणे अजून थांबा 1 मिनिट, थोडा वेळ थांबा, तुम्हाला जिलेबी आहे तेवढी एक काढून देतो आणि मग द्या. तुम्हाला जर आम्ही कमी केलं तर आम्हाला कमीच होत जाईल. म्हणजे बघा किती लोकांचा विचार असतो. काही आपल्याकडे असतात ना, आहे ते मापसुद्धा मारतात. तर नक्की सांगा तुम्हाला पण असं क्षण कधी वाटलं का, असं प्रवासामध्ये म्हणा आयुष्यामध्ये कधी
तुमच्या आयुष्यात आला आहे. तर हा बघा खूप असा मस्त क्षण आला आणि इथून इतकं छान आणि इतकं फ्रेश आणि इतकं इनर्जेटिक वाटलं ना, का विचारूच नका. हे बघा आता गाडीवर चढून चिजा काढायचं काम चाललंय आणि मस्त अशी त्यांनी आम्हाला गरम गरम जिलेबी काढून दिलेली आहे. आणि जिलेबीचा सुद्धा व्हिडिओ काढलाय मी आणि तो सुद्धा टाकलेला आहे, थोडा थोडा जेवढा जमेल तेवढा. आणि माणूस म्हणला का थोडासा हावरट आलाच. आपण म्हटलं का हावरट माणसाला सुटतो काय, एवढी मोठी चिंच दिसली मग काय माग हाटत आहे. जोपर्यंत तिथं थांबलो तोपर्यंत केवढ्या मोठ्या चिंच जेवढ्या हाताला येईल तेवढ्या काढल्या आम्ही. हाताला येईल तेवढ्या चिंचा काढल्या तर काढल्या, पण गाडीवर चढून सुद्धा आम्ही चिंचा काढलेल्या आहे. बघा तुम्ही किती चिंचा काढल्या. आणि आम्ही जिथं चिंचा काढत होतो ना, तिथं आसपासचे बरेच लोक आमच्याकडे बघत होते. त्यांना वाटत असं यांचं काय चालू आहे. आता आमच्यासाठी ते नवीन आहे, त्यांना ते काही नेहमीच आहे. त्यांना काही एवढं विशेष वाटत नाही त्यांचं वालं झाडांचं वगैरे. पण आम्हाला जरा जास्तच कौतुक वाटत होतं एवढ्या चिंचा असं समोर बघितलेल्या. आणि मग बघा चाललंय आमचं घ्यायचं का. म्हणलं आता जिलेबी होईपर्यंत काहीतरी टाइमपास तो व्हायला तर पाहिजे ना. मग चालू आता हा आमचा टाइमपास. आणि चिंचा पण काढल्या मस्तपैकी आणि दादून घरी आणून मस्तपैकी त्याला नीट केल्या. दादू तर खूप एक्सायटेड असतो अशा गोष्टीला. आणि आता हे बघा आमची जिलेबी झाली काढून आणि आता आम्ही इथून घरी निघालोय, पुढच्या प्रवासाला निघलोय. आता घरी जाईपर्यंत अजून तुम्हाला असं रस्त्याने दाखवणार आहे अजून काय काय घडतं काय काय नाही. व्हिडिओ तर खूप इंटरेस्टिंग राहणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता हे बघा खूप असे मस्त फुलं आहेत. आणि आता इथून आम्ही हार घेतला एक. आणि म्हणजे गावाकडे आम्हाला न्यायचं होतं ना. आणि मेन म्हणजे काय कशासाठी चाललो होतो आम्ही गावाकडं, तर माझ्या सासूबाईंनी त्यांचा महिना होता, मग त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो. म्हटलं चला आता मग जाता जाता ज्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या आम्ही घेऊन चाललो होतो. आणि सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं ना, इतकं छान वाटतं रस्त्याने पण ना, खूप असं फ्रेश वाटतं. आणि हे बघा आता आम्ही इथं आलोय. आणि आता ही नदी कोणती आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा, तिचं नाव सांगा आम्हाला. खूप असं मस्त आम्ही नदीचं दर्शन पण घेतलंय, तर तुम्ही पण कमेंट करून सांगा. बघा आसपासचं एरिया परिसर बघून तुम्हाला लगेच समजेल की कोणती नदी आहे. आणि पटापट कमेंट करा आणि सांगा. आणि दादू तर बघा डोळे कसे बंद करते, मस्त कवळवून लागते. सकाळी कवळं म्हटलं नाही तरी 9 9:30 वाजले असं आम्हाला इथं येईपर्यंत. आणि बघा खूप असं मस्त नदी आहे आणि दर्शन पण घेतले, तुम्ही पण घ्या. आणि कोणती नदी ते पण कमेंट करून सांगा. आता गाणं केलं मला आठवलं तुझं. दादू काय खायचंय तुला? पाणी बाटली हा हा मन काय म्हणलं तू म्हणा आता काय घुस घुस का घुस. पाव वेगळा पडला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तोंडाला पाणी बघा ना किती सुटलंय. आराम होते या चहा प्यायला. एक्सप्रेशन घेते त्याची मी सगळे. दादूचं
दादूच्या बाबतीत काय आहे माहिती आहे का, दादूनी जर एक वडा घेतला ना तर त्यातला अर्धाच वडा खातो, अर्धा वडा तो कधीच खात नाही, कारण त्याला अर्धा वडा भरपूर होतो. पण खायला इतका आवडतो का बस, तेवढ्यासाठी तो इतका आटापिटा करतो का बस. आणि आता इथून आम्ही बघा निघालो, अजून पुढं रस्त्यालाच आहे पोहोचलो. आम्ही आणि आता लागलोय है की नाही. आणि बघा तुमचे दाजी 2 शब्द म्हणतायत, ऐका त्यांचेवाले. गाणं ऐकायचं. खूप छान आवाज आहे. बोला. मनाच्या काय गाणं हे सांग. मनाच्या धुंदीत मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी अशी तुला मुरळत येना सखे ग साजनी येना. कसं वाटलं? छान, खूप मस्त आवाज आहे, एकदम अप्रतिम आहे. तुम्हाला ऑस्कर वगैरे सगळं मिळाले पाहिजे. मिळतील. हा. चला निघूया, अजून 15 किलोमीटर जायचंय. ऊन भरपूर पडलाय, आता सकाळचे 11:15 वाजलेत. चला मग चला आता घरी जाऊ. म्हणू का एखादा अजून? म्हणा ना. नाही येत ना, तेवढंच एक पाठवतो माझे. अहो म्हणा ना, अजून आठवत. मला आवडतो तुमचा आवाज, खरंच खूप मस्त डान्स आवाज. करते माझे. म्हणा ना. हिंदी गाणं म्हणा एखादं, हिंदी एखादं म्हणा हिंदी. आने से उसके आए बहार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा. म्हणा ना. येताना थोडेसे म्हणू आपण हा. आणि प्रत्येक व्हिडिओत मी त्यांना एकतरी गाणं गायला लावणार आहे इथून पुढे. तर तुमच्या दादींना गायलेलं गाणं कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा बघा दादू सुद्धा खूप असे मस्त गाणे म्हणते रस्त्याने. आम्ही असे खूप धिंगाणा मस्ती करत चाललोय घरी. आणि घरी गेल्यावर खूप अशी इंटरेस्टिंग गोष्ट घडली ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. तो पण व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.